दूध पावडरीपासून आज आपण तोंडात टाकताच विरघळणारे आणि रसरशीत असे गुलाबजाम तयार करणार आहे। अगदी दूध पावडरीचं प्रमाण आणि मैद्याचं प्रमाण किती घेणार आहे हे बघणार आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। दूध पावडरीचे गुलाबजाम तयार करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हाफ वाटी एवढा मैदा घ्यायचा आहे। मैदा घेतल्यानंतर मैदा हा चाळूनच घ्यायचा। नंतर त्यामध्ये आता आपल्याला दूध पावडर घ्यायची आहे। दूध पावडर आपण इथं निसलेची वापरलेली आहे। एक वाटी एवढी आपली पहिल्यांदा फुल एक वाटी दूध पावडर घेतलेली आहे। नंतर त्याच वाटीने थोडीशी म्हणजे 1 चमचा एवढं दूध पावडर घेतलेली आहे। नंतर मग त्यामध्ये आपल्याला 2 चमचे एवढं तूप घालून घ्यायचं आहे। तूप घालताना तूप हे नॉर्मलच घालून घ्यायचं आणि सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं तुपामध्ये। पीठ मात्र चांगलं मिक्स झालं पाहिजे, म्हणजे तूप आणि पीठ एकत्र चांगलं मिक्स झालं की त्याची बघा एक अशी मूठ तयार होते, म्हणजे पीठ चांगलं आपलं मिक्स झालेलं आहे। नंतर मग त्यामध्ये आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे। सोडा घालताना त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, म्हणजे सोडा ॲक्टिव्ह होतो आणि गुलाबजाम तळताना पण चांगले कुसकुशीत होतात आणि रस ना आपण जेव्हा करतो ना तेव्हा रस पण छान असा ऑब्झर्व करून घेतात, त्यामुळे आपल्याला इथं थोडासा सोडा घालायचा आहे। आता पिठामध्ये चांगला सोडा मिक्स करून घ्यायचा, नंतरच पीठ आपण मळणार आहे। पीठ मळताना पाणी आपल्याला थोडं थोडं घालत जायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे। दूध पावडर असल्यामुळे दूध पावडरीला जास्त पाणी चालत नाही, त्यामुळे पीठ मळताना आपल्याला घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे पहिल्यांदा। नंतर आपण जेव्हा गुलाबजाम तयार करू ना तेव्हा थोडंसं सेल करणार आहे आणि नंतर मगच गुलाबजाम आपण तयार करून घेणार आहे। पण पहिल्यांदा इथं आपण घट्ट पीठ मळलेलं आहे। आता पीठ मळून झालेलं आहे, त्याच्यावरती झाकण ठेवून 15 मिनिट आता आपण भिजवण्यासाठी ठेवणार आहे। 15 मिनिट एवढं पीठ आपण भिजवून घेतलेलं आहे। पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे। आता घट्ट थोडंसं पीठ आहे, त्यामुळे काय केलेलं आहे इथं आपण पीठना मोकळं करून घेतलेलं आहे आणि जेवढं अर्धी वाटी पाणी राहिलं होतं ना पीठ मळून ते सगळं पाणी घालून घेतलेलं आहे आणि पीठ थोडंसं आता आपण सैलसर करून घेतलेलं आहे, म्हणजे जास्तही सैल नाही करायचं। जेव्हा आपण हातामध्ये ना गुलाबजामचा गोळा तयार करेल ना तेव्हा तो गोल तयार झाला पाहिजे, त्याला क्रॅक नाही गेलं पाहिजे, असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे। त्यामुळे इथं बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही, अशा पद्धतीने आपण पीठ तयार केलेलं आहे। अगदी पिठाच्या गोळ्याला दाबलं दोन्ही बोटांनी की लगेच असं दबल्या गेला पाहिजे, असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे। इथं बघू शकता अशा पद्धतीने आपण पीठ तयार करून घेतलेलं आहे। आता जेवढा आपल्याला गुलाबजामचा गोळा तयार करायचा ना तेवढंच पीठ घेतलेलं आहे मी इथं। तुम्हाला इथं गोल करायचे असेल तर तुम्ही गोल आकारामध्ये करू शकता, पण मी थोडासा आज आकार वेगळा देणार आहे, म्हणजे थोडासा लांब त्या आकारामध्ये आपण गुलाबजाम तयार करत आहे, त्यामुळे इथं असं आपण लांब त्या आकारामध्ये गुलाबजाम तयार करून घेतोय। इथं बघू शकता आपण अशा पद्धतीने गुलाबजाम तयार करून घेतलेला आहे। आता सर्व गुलाबजाम आपण अशाच पद्धतीने तयार करून घेणार आहे। दुसऱ्यांदा पण एक आपण गुलाबजाम तयार केलेला आहे, असा तळ हातावरती फिरवून घेतलेला आहे। जो आपल्याला शेप आवडतो ना त्याच पद्धतीने इथं आपण थोडासा लंबुळक्या शेपमध्ये करून घेतलेला आहे। असेच मी 7 ते 8 गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत आणि तळायला आता घेणार आहे आपण। गुलाबजाम तळण्यासाठी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम लोच आहे। लो फ्लेमवरती तेल गरम करून घेतलेलं आहे। गरम तेलामध्ये थोडंसं गुलाबजामचं पीठ सोडलं की ते वरती आलं की नंतर मग इथं आपण गुलाबजाम सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये सोडल्यानंतर सुद्धा लोच फ्लेमवरतीच तळायचे आहेत आपल्याला आणि चमच्याने थोडंसं तेल गुलाबजामवरती घालत जायचं, म्हणजे खाली जास्त करून ना कढईला चिटकल्या नाही जात गुलाबजाम, वरती तेलामध्ये लगेच तळून वरती येतो, त्यामुळे असं थोडंसं चमच्याने तेल घालायचं गुलाबजामवरती। इथं बघा गॅसची फ्लेम आपण लोच ठेवून 5 मिनिट एवढे तळल्यानंतर असा कलर आलेला आहे गुलाबजामला। ह्या कलरमध्ये सुद्धा तुम्ही पाकामध्ये गुलाबजाम घालू शकता। थोड्याशा ब्राऊन कलरवरती जर गुलाबजाम तुम्हाला पाकामध्ये घालायचे असेल ना तरी तुम्ही पाकामध्ये गुलाबजाम घालू शकता। जर तुम्हाला थोडेसे डार्क पाहिजे असेल तर मग आपल्याला गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे आणि 7 ते 8 मिनिट ना लो फ्लेमवरतीच ते पण गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत। मी इथं 7 ते 8 मिनिट तळून
डार्क कलरमध्ये गुलाबजाम तळून घेतलेले आहेत, आता काढून घेतलेले आहेत। अशाच पद्धतीने ना मी सर्व गुलाबजाम तयार करून घेणार आहे आणि नंतरच मग आपण पाकामध्ये घालणार आहे। पाक तयार करण्यासाठी इथं आपण साखर घेतोय। वाटीने आपण 3 वाट्या एवढी साखर घेणार आहे। वजनी प्रमाण म्हटलं तर साखरेचं 700 ग्रॅम एवढी साखर आहे आणि 3 वाट्या साखरेला आपण पाणी सुद्धा तेवढंच घ्यायचं आहे, म्हणजे 3 वाट्या एवढंच मी पाणी घेतलेलं आहे। जर तुम्हाला एक्स्ट्राचा जर रस हवा असेल तर आणखी 1 वाटी टाकून घ्या पाणी। आणि आता आपल्याला फ्लेवरसाठी त्यामध्ये विलायची घालून घ्यायची आहे। इथं आपण विलायची घेतलेली आहे, विलायची आपण फ्लेवरसाठी टाकून घेतोय। साखर थोडीशी विरघळून घेण्यासाठी थोडीशी चमच्याने फिरवून घ्यायची आणि गॅसची फ्लेम फुल ठेवून इथं आपण पाक उकळून घेतलेला आहे। पाक उकळल्यानंतर आपल्याला गुलाबजामसाठी एकच तारीचा पाक पाहिजे, त्यामुळे इथं थोडंसं पाकना आपण चेक करून घेतोय। 1 तारी पाक आपला तयार झालेला आहे। गुलाबजामसाठी आपल्याला एकच तारी पाक लागतो, त्यामुळे इथं आपण 1 तारीच पाक तयार करून घेतलेला आहे। नंतर मग त्यामध्ये आता आपण थंड झालेले गुलाबजाम घालून घ्यायचे। गुलाबजाम हे थंड झालेलेच असावे, नंतरच मग आपण गरम पाकामध्ये त्यांना घालून घ्यायचे आणि नंतर थोडेसे असे मिक्स करून घ्यायचे। 1 ते 2 तास ना आपण पाकामध्ये चांगले मुरवून घेणार आहे गुलाबजाम आणि नंतरच मग आपण खायला घेणार आहे। 2 तास एवढे आपण पाकामध्ये ना गुलाबजाम चांगले मुरवून घेतलेले आहेत। छान असे रसरशीत असे गुलाबजाम तयार झालेले आहेत। तेवढेच ते टेस्टला पण तेवढेच छान झालेले आहेत। दूध पावडरीचे एकदा तुम्ही गुलाबजाम नक्की करून बघा। आता इथं मी एक कट पण करून दाखवते, अगदी आतपर्यंत रस गेलेला आहे गुलाबजाममध्ये। जर हे व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये। धन्यवाद।